यवतमाळ शहरासह जिल्ह्यात वीज चोरी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने वीज वितरण कंपनीने यवतमाळ शहरातील काही भागांमध्ये मोहीम राबवित चोरी करणाऱ्या परिसरामध्ये छापे टाकून वीज चोरी पकडण्यात आलेली आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोळी यांनी दिली आहे। वीज चोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम राबविण्यात आली आहे। पांढरकोडा मार्गावरील गुलशन नगर कोहिनूर सोसायटी व विविध भागात 15 पथकांद्वारे छापे मारण्यात आले। यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत 1 ते 1.5 तासात 50 लाखांहून अधिकची वीज चोरी पकडली असून वीज चोरीमध्ये राजकीय व्यक्तींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे। दरम्यान या छापासत्राने परिसरात खळबळ उडाली। या छापेमारीमुळे नागरिक घरदारांना कुलूप लावून पसार झाल्याचेही समोर आले आहे। ही वीज चोरी रिमोट कंट्रोल जामर लाईन बायपास करून तसेच आकोडे टाकून सुरू होती। वीज चोरी जिल्ह्यातील बदनामी टाळण्यासाठी वीज ग्राहकांना सहकार्याचे महावितरणचे आवाहन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोळी यांनी केले आहे। ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विजेची चोरी आहे त्या भागामध्ये धडक देऊन विजेची चोरी शोधून काढणार आहेत। फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या ह्या चोऱ्या आहेत। सगळ्याच पद्धतीचे याच्यामध्ये आपल्याला सापडते आहे। आपल्याला याच्यामध्ये रिमोट कंट्रोलनी मीटर बंद करणे हे सुद्धा सापडलेलं आहे। आपल्याला याच्यामध्ये जामर लावून मीटरचा डिस्प्ले घालवणे हे सुद्धा सापडलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिस वायरला टॅप करून डायरेक्ट विद्युत पुरवठा घरामध्ये घेतलेला सुद्धा आढळलेला आहे। याच्यामध्ये न्यूट्रल कट केलेला सुद्धा आपल्याला आढळलेला आहे। म्हणजे सगळ्याच पद्धतीच्या ज्या चोऱ्या होतात त्या सगळ्याच चोऱ्या आपल्याला सकाळपासून आतापर्यंत सापडलेल्या आहेत। याच्यामध्ये रिमोटद्वारे मीटर बंद करून देणाऱ्या टोळ्या किंवा अशी माणसं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। आणि आता जेव्हा आपण ह्या चोऱ्या पकडणार आहे याच्यामध्ये जे आपण इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये कारवाई करणार आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीने मीटर बंद करण्याकरता मदत केलेली आहे त्यांनासुद्धा शोधून त्यांच्यावरसुद्धा आपण पोलीस कारवाई करणार आहे। दंडात्मक कारवाई होते। याच्यामध्ये जी काही वीज चोरी त्यांनी केलेली आहे त्या वीज चोरीचं असेसमेंट केलं जातं आणि FIR केला जातो। जर त्यांना FIR केल्यानंतर जर त्यांनी तो न्यायालयीन प्रक्रिया टाळायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांना कंपाऊंडिंग चार्जेस भरून ती केस कंपाऊंडसुद्धा करता येते। वीज ग्राहकांना मी असं आवाहन करेल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विजेची चोरी आपल्या जिल्ह्यामध्ये होते आणि ह्या चोरीमुळे जो काही शासकीय आपल्याला यंत्रणा किंवा निधी जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही। आपण असं म्हणूया की विजेची चोरीसाठी आपला जिल्हा बदनाम आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचं आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये व्हावं ज्याच्याकरता विजेची चोरी करू नये